लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। लातूरमध्ये अवैध धंद्यांविरोधात संजय ढोरमारे यांचे आमरण उपोषण सुरू। न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी। लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी आळा घालण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते संजय सोपानराव ढोरमारे हे लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील 3 दिवसांपासून आमरण उपोषणास बसले आहेत। जिल्ह्यात गांजा, अफू, चरस, हातभट्टी, अवैध दारू विक्री, गुटखा, मटका तसेच ऑनलाईन शस्त्र खरेदी विक्री यावर तातडीने कारवाई करावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। उपोषणस्थळी लावलेल्या बॅनरवर 4 ठळक मागण्या करण्यात आल्या आहेत। जिल्ह्यात सुरू असलेले सर्व अवैध धंदे कायमचे बंद करावेत, अवैध धंद्यातून कमावलेल्या संपत्तीची चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व बडतर्फी करावी, सर्व संशयित अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी, औसा किल्ल्यातून चोरीला गेलेल्या तोफ प्रकरणाची सीबीआय मार्फत सखोल चौकशी करावी। ढोरमारे यांनी सांगितले की 2017 पासून त्यांनी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक तसेच लातूर येथील विविध पोलीस अधिकाऱ्यांना निवेदने दिली, मात्र कारवाई करण्याऐवजी स्वतःवर आणि कुटुंबियांवर अन्याय झाल्याचा आरोप त्यांनी केला। त्यांच्या मुलावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न झाले असून धमक्या दिल्या जात असल्याचा दावा त्यांनी निवेदनात केला आहे। सध्या व लातूर शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली असून तलवार, चाकू, कोयता अशा धारदार शस्त्रांसह हल्ल्यांच्या घटना वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले। शाळा, महाविद्यालय परिसरात नशेच्या पदार्थांची विक्री सुरू असून त्यातून तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। ढोरमारे यांनी आपण सामाजिक कार्यकर्ता असून यापूर्वी पोलिसांना विविध प्रकरणात मदत केल्याचे सांगितले। औसा किल्ल्यातील तोफ चोरी प्रकरणातील माहिती पुरवल्याचा दावा त्यांनी केला, मात्र त्यानंतर स्वतःवर अत्याचार झाल्याचे त्यांनी आरोप केले आहेत। मला न्याय मिळाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे। दरम्यान या उपोषणामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मागणी आहे जी आमच्या संस्थापक अध्यक्षांनी दिली ती योग्य दिली, पण या मागणीमध्ये माझं असं म्हणणं आहे जर तिथला शुल्क जर बंद केला कुठला येणाऱ्या व्यापाऱ्यासाठी, जर दिवसाला 10,000 रुपये आणि 15 दिवसाची यात्रा म्हणजे 15,000 जाणार आहे, याची झळ कुठे आमच्या गरीबाच्या खिशाला पोहोचणार आहे। त्यांना पैसे द्यावे लागतात म्हणजे त्यांना कुठून तरी आमच्याकडूनच काढणार आहे। बरोबर आम नागरिक आम्ही सर्वसामान्यांना काय करायचं तर या यात्रेमध्ये या अशा होणाऱ्या लुटमारीला बळी न पडता सर्वांनी आमच्या अध्यक्षांना, संस्थापक अध्यक्षांना सहकार्य करून या आंदोलनात मोठा सहभाग करावा आणि ही यात्रा एकदम अतिशय अशी सुंदर अशी आणि निःशुल्क व्हावी ही आमची इच्छा आहे। बरोबर या ठाकूर मॅडम अरे हिंदी में बोलो ना, तुम्हारे दिल में जो बोलो। बस मेरी यही निवेदन है कि जो भी पास के लिए जो पैसा लिया जा रहा है ये गौर गरीब लोग के लिए अच्छी बात नहीं है। आज गौर गरीब लोगों को अंदर का दृश्य देखने के लिए नहीं मिल रहा है, वो बाहर का बाहरी दर्शन करके चले जा रहे हैं। बस सबसे यही निवेदन है कि ये जो पास का है और ये सबके लिए कहीं ना कहीं तो भी बंद रहना चाहिए। निवेदन दिया उसके बारे में बस मेरी यही निवेदन। ग्रुप फोटो आता ग्रुप फोटो घ्या 2-3। माझं नाव सरिता शंकरराव सूर्यवंशी। नाही फक्त मला काय म्हणताय संगीता मॅडम? सरिता सरिता मॅडम। सर माझं म्हणणं आहे की सगळीकडे जी यात्रा भरते तिथं निःशुल्क असतं ना, मग लातूरमध्येच का शुल्क घेतला जातो हे माझं एक वैयक्तिक मत आहे आणि संघटनेच्या तर्फे मी सगळ्यांना हे करते की सांगते की मी शासनाने असं ठरवावं की गोरगरिबांना शुल्क घेण्यात येऊ नये। सगळीकडे जिकडे गेलं तिकडे रातपाण्यात बसायचं म्हणलं शुल्क घेतला जातो, देवाच्या मंदिरात जायचं असेल तर शुल्क घेतला जातो। का गरिबांचे एवढे खिशातले पैसे गरिबांचे का घेतात तुम्ही आणि तो पैसे जातो कुठं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे। आणि संघटनेच्या वतीनं माझं म्हणणं असं आहे की हा पैसा कोणत्या टेंडरवाल्याकडे जातो ना कुठं जातो हा तर आम्हाला विशेष आम्हाला माहित नाही, तर तुम्ही आम्हाला सांगावं। ह्याची सगळ्यांनी मिळून चौकशी करावी। संघटनेच्या वतीनं माझं एकच मी मॅडमला निवेदन देते की ह्याची सगळ्याची चौकशी केली जावी। तर असं लातूर शहरामधल्या सर्व नागरिकांची नाराजगी आहे। सर्व नागरिकांना
देवाचं दर्शन घेण्यासाठीही पैसा द्यावा लागतो आणि तिथं फी भरून ते मध्ये जावं लागतं. अशा प्रकारे ही सिद्धेश्वरची यात्रा होत आहे. म्हणून लातूरचे जिल्हाधिकारी तथा लातूरचे सहाय्यक निबंधक आयुक्त यांनी तात्काळ यावर लक्ष द्यावं. अन्यथा 58,000 सदस्य असलेली भारतीय मजदूर युनियन संघटना याचा पाठपुरावा हे शेवटपर्यंत करणार आहे, असं संस्थापक अध्यक्ष राजकुमारजी भोसले यांच्या वतीने करण्यात आलेला आहे. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, शहर प्रतिनिधी हातीम शेख सोबत हर्ष गिलचे, लातूर. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. मी आलोय लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे. आपण बघत आहात एक भला माणूस व्यक्तिमत्व आज आमरण उपोषण करत आहे, ज्यांचं नाव आहे संजय सोपानराव ढोरमारे. हे गेल्या 1 वर्षापासून सतत महाराष्ट्राचे IG यांच्या कार्यालयाला, तसेच लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयाला आणि लातूरचे पोलीस निरीक्षक या सर्वांना त्यांनी निवेदनं दिलेले आहेत. लातूर शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावं यासाठी लातूर शहरामध्ये जे सुरू असलेली गुन्हेगारी, दर दिवसा मर्डर होत आहेत, अनेक गंभीर गुन्हे घडत आहेत, परंतु लातूर शहरामध्ये कायदा व व्यवस्था अबाधित नाही, असं म्हणून संजय ढोरमारे हे आमरण उपोषण करत आहेत. काय म्हणणं आहे तुमची, काय मागणी आहे मामा? नमस्कार. नमस्कार. माझी मागणी 2016 पासून आहे सर. बरं. लातूर जिल्ह्यात अवैध धंदे चालणारे नशाचे बंद कायम हो म्हणून माझी मागणी आहे सर. बरं. जिल्हाधिकारी साहेब, पोलीस अधीक्षक साहेबाकडे आहे सर. बरं. तर ही कुठलीच कारवाई होत नाही सर. उलट दिवसांदिवस धंदे वाढतच चालले सर. त्याचं कारण हप्तेखोरी वाढल्यामुळेही धंदे वाढलेले सर. बरं. हप्तेखोर अधिकारी जास्त झाल्यामुळेही धंदे वाढलेले. म्हणून माझी मागणी असताना माझे वरिष्ठ अधिकारी माझ्यावर अन्याय अत्याचार करते सर. मला मागे गेला लावते, अर्जावर सही कर, तिच्यावर सही कर म्हणून. मी सही करत नाही सर. अवैध धंदेच बंद होणार गेले तर सही कस करणार? हे अवैध धंदे लातूर शहरामध्ये सुरू आहेत. सर महाराष्ट्राचे लातूरचे IG तिथून येऊन इथं धाडीचं सत्र सुरू आहे. हो सर. परंतु तुम्ही जे मागणी करत आहात हो ही त्यांना माहिती आहे. हो सर. मग ह्या तुमच्या मागणीला ते काय मान्य करतील? तुम्ही कुणाला निवेदनं दिलेले आहेत या संदर्भात? या संदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक साहेबाला दिलेले सर. बर, काय काय लातूर शहरामध्ये अवैध धंदे सुरू आहेत सध्या? हातभट्टी, गांजा, दारू सर. बर. चर्च, हा. ड्रग्स चालू आहे सर. हा. आज एक मुंबईहून येऊन साधा अधिकारी, पोलीस अधिकारी येऊन कारखाना चालवतो लातूर शहरात, जिल्ह्यात. बर. मग एका साधी बाबा आहे का सर? बर. एक पोलीस अधिकारी, बारका अधिकारी कारखाना टाकते सर तिने. हा. मग कसं चालणार? ही राकेट ही मोठं राकेट आहे, लातूर पुरतं नाही सर. ही बर. महाराष्ट्रामध्ये राकेट आहे सर. बर. ही तरुण पिढीला ही का ही मोठी ही आहे सर. ही हे अवैध धंदे लातूर शहरामध्ये सुरू आहेत हे सगळ्याला माहिती आहे. हो सर. पण तुम्ही त्यांचा विरोध करत आहात. हो सर. मग ह्याचा पाठीमागचा हेतू तुमचं काय आहे? तरुण पिढी बर्बाद व्हाली सर. त्यांचं भविष्य बर्बाद व्हायला, माझ्या माता बहिणीचे संसार उद्ध्वस्त व्हाले सर. बरोबर आहे. बरोबर. ह्या अधिकाऱ्याला कुठलंच काही घेणं देणं नाही. गेंड्याचं काताड पांघरून बसलेले सर. हिने जिल्हा अधिकारी, पोलीस अधिकारी गेंड्याचं काताड पांघरून बसलेले सर. यांना काय देणं घेणं नाही. खालपासून वरपर्यंत हप्ते जाते सर. बर. तिचे पूर्ण पुरावा बी देतो तुम्हाला सर. बर. हप्ते कसे घेतले जाते तर धंद्याला बढावा देणारे हप्तेखोर अधिकारी आहेत सर. बर. तर माझ्या साऱ्याच नुकसान व्हाले नशामुळे सर. आत्महत्या व्हाल्या, झालं मर्डर व्हाले सर. आज बघा 2, 3, 4 वर्षापासून सर तुम्हाला सांगतो, आता मर्डर जी घटना घडली जाते असं नशामधले मर्डर आहेत सर. ही बिन नशाचा मर्डर आतापर्यंत कुठलाच झाला नाही सर. सारे नशाखोर लोकांनीच मर्डर केलेले सर. नशा करून सर. माता बहिणी रोडवर सुरक्षित नाहीत, घरी सुरक्षित नाहीत, रोडवर सुरक्षित नाहीत. मग ही अवैध धंदे तर महिला यांना सुरक्षित नसले तर ही धंदे कशासाठी आहे सर? हे हप्तेखोर अधिकाऱ्यावरसाठी धंदे सर. माझा ठोस आरोप आहे सर यांच्यावर. ही धंदे ही दोषी अधिकाऱ्यावरचे धंदे सर. ही कोणचे? हे हप्तेखोर अधिकाऱ्यावरचे धंदे.
हे अविध धंदेचं नाव ह्यांचं बर खरे काम करे दुसरेच आहेत तरी, तर ही पूर्ण बंद व्हावं म्हणून 2016 पासून माझी मागणी आहे. तुम्ही कुणाला निवेदन दिलेले आहेत? जिल्हाधिकारी साहेब, पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिले जिल्हा अविध धंद्याबद्दलचे सर. बर, या अविध धंद्याच्या विरोधात लढत असताना वरिष्ठ अधिकारी संघ मत करून माझ्यावर अन्याय अत्याचार केलेले आहेत सर. हा सर. मग हिची सारी तक्रारी माझ्या आयजी साहेबाला, जिल्हा अधीक्षक साहेबाला दिलो. कुठलीच सुनावणी नाही, एक कसलंच काही होणार सर. मला बर, जीव घेणे हल्ले झाले सर. बर. मी औसा किल्ल्यातली तोफाचा चोर धरून दिलो सर. हा, आज 5, 7, 8 वर्ष झालं सर बर. औसा किल्ल्यातली तोफ झालून. हा. जिल्हा प्रशासनच्या आतापर्यंत त्यांच्या हाताला आरोपी सापडा नाही. मी 17 मध्ये आरोपी धरून दिलो. बर. त्या आरोप्याला सोडून दिले सुधाकर बावकर साहेब, पोलीस निरीक्षक आहेत सर, हा, गुन्हे शाखेला. हा, तिने मला त्या आरोप्याला सोडून दिले आणि माझ्या पकडीनं मी उपसली सर. हा, माझ्यापाशी प्रूफ आहे सर. हा, मी प्रूफ बी सार्वजनिक करू शकतो सर. हा. पण जिल्ह्यातल्या जनतेचा ह्यांच्यावरला विश्वास उडणी प्रशासनावरला म्हणून मी काही केल्या जात आहो सर. माझं जिल्ह्यातल्या प्रशासनाचा, जिल्ह्यातल्या नागरिकाचा भरोसा उठल्यावर काय आहे सर शेवट. बरोबर आहे. मग ती माझ्या मनात ठेवून मी आणि ह्यांच्यासोबत पत्रव्यवहार करायला मला न्याय कुठलाच देणार सर. बर. आज तरुण पिढी बर्बाद व्हाली सर. शाळकरी कॉलेजची लेकरं सर नशा पाण्याच्या हिच्या हारी जाऊन त्यांचं जीवन बर्बाद व्हाले. बरोबर. तिच्या हातून गंभीर घटना बरं. घडलेल्या सर. एवढ्या तुम्ही निवेदन दिलेत, आता ह्या निवेदनावर जर नियोजन नाही झालं तर काय करणार तुम्ही पुढे? नाही झालं तर काय नाही, जिल्हाधिकारी समोर मी आत्मदहन करणार सर. मला नाही न्याय मिळाला तर सर. बर, तर 10 ते 11 लोक ही दोषी अधिकारी आहेत सर. ही बर, बर, बर. हर प्रकारचे माझ्यावर अन्याय केलेला माझ्यापासून ठोस प्रूफ आहे सर. अच्छा. हो. किती दिवसांनी तुम्ही आंदोलन करत आहेत सध्या? 3 दिवस झाले सर. बर, 11 तारखेपासून करताव सर. ठीक आहे, ठीक आहे. दोषी अधिकाऱ्याला जेल बंद केलं तरच अविध धंदे बंद झाले तर उपोषण सोडणार. आता मी आत्मदहन करणार, त्याचे मार्ग मला नाही. चालतंय. तर हे आहेत संजय सोपानराव ढोरमारे, ज्यांनी आमरण उपोषणाच्या 5 मागण्या घेऊन आज लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेले आहेत. सतत 3 दिवसांनी त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे. जिल्ह्यात चालणारे अवैध धंदे कायमचे बंद करण्यात यावे, सर्व दोषी अधिकाऱ्यावर कठोर शासन करून कायम निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी, सर्व दोषी अधिकाऱ्यांच्या संपत्तीची वरिष्ठामार्फत चौकशी करण्यात यावी, औसा किल्ल्यातली तोफ चोरीला गेलेली आहे त्याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशा अनेक 5 ते 6 मागण्या घेऊन ते आज सतत 3 दिवसांनी आमरण उपोषण करत आहेत. आत्ताच संजय सोपानराव ढोरमारे यांनी पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले, जेणेकरून चोरी झाल्यानंतर तपासकामी पोलीस अधिकाऱ्यांचं काम आहे, परंतु एक वैयक्तिक व्यक्ती संजय सोपानराव ढोरमारे यांनी औसा किल्ल्यातली तोफ चोरीला गेली आणि त्याचा आरोपी पोलिसांना भेटला नाही आणि तोच आरोपी या संजय सोपानराव यांनी मिळवून दिला, तरीही त्याच व्यक्तीसोबत पोलीस अधिकाऱ्यांनी मारहाण केली व त्यांनाच पोलीस स्टेशनच्या कोठडीमध्ये डांबण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करणारे संजय सोपानराव ढोरमारे यांनी आयजी साहेब, पोलीस अधीक्षक साहेब, पोलीस अपर सत्र पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण साहेब या सर्वांना त्यांनी निवेदनं देऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज 3 दिवसांनी ते आमरण उपोषण करत आहेत. यानंतरही यांच्या मागण्याची व यांच्या विचाराची जर विचारपूस केली गेली नाही तर येत्या काही दिवसात ते लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे. तर खरंच लातूर शहरामध्ये जे गुन्हेगारी वाढलेली आहे, लातूर शहर महाराष्ट्रातला एक सर्वात आवडता शहर, ज्या शहराचं नाव एक शैक्षणिक पंढरी आणि कायदा व सुव्यवस्था असलेला शहर, परंतु या शहराला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत. दिवसा ढवळ्या मर्डर होणे, गुन्हे दाखल होतात, परंतु त्यांच्यावर पोलीस अधिकारी नसल्यामुळे अनेक दिवस असं मर्डरची गंभीर गुन्ह्यांची मालिका सुरू आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात तरी या कायदा व्यवस्था हे
अबाधित ठेवण्याचं काम येथील अधिकाऱ्यांनी ठेवावं. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. शहर प्रतिनिधी हातीम शेख सोबत कॅमेरामन हर्ष गिलचे, लातूर. हातीम शेख, लातूर शहर प्रतिनिधी, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.